सांगतो त्याच्यात बोलायचं काम नाही काही. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 8,000 रुपये. 8 आणि सर्व होते 10,000 रुपये. सर्व मिळून टोटल ते 10,000 रुपये. तर हे एवढे पैसे कुठून आले ऐकायचं असेल तर नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि मला पेमेंट जर चालू नाही ना झालं यूट्यूबचं, काय वाटतंय तुम्हाला? नक्की आला असेल का मला पेमेंट? तर नक्कीच चला बघा व्हिडिओ. आणि हे एवढे पैसे कुठून आले चला तर सांगते तुम्हाला. हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या नवीन चॅनलमध्ये स्वागत करते. तर आपल्या चॅनलचं नाव आहे भाग्यश्री ब्लॉग. तर आज आमच्याकडे एवढे सारे पैसे कुठून आले तुम्ही तर थंबनेलवरती बघितलं असेल. तर आमच्याकडे एवढे सारे पैसे कुठून आले तर तुम्हाला मी सांगते. आम्हाला भरपूर म्हणजे एवढं अर्जंटली काम होतं, खूप अर्जंटली काम होतं. कारण की घर मालकीणला पाण्यासाठी 1,000 रुपये म्हणजे द्यायचे होते. त्यांचे 2 महिन्यापासून पैसे थकलेले होते पाण्याचे. पाण्याचे तर थकलेलेच होते आणि प्लस त्याच्यात एक रूम भाडं पण थकलेलं आहे. तर रूम भाडं तर थकलेलं आहे, त्या रूम भाड्यामध्ये काही बोललं नाही. पण पाणी कसं आहे विकत नगदीच घ्यावं लागतं ना. आपण समजा पाणी घेतो विकत तर पाण्यावाला काही थांबत नाही. आणि बोरिंग आहे तर त्याला थोडं कमीच पाणी येत राहतं. तर असं करून 2 महिने झाले होते पाण्याचं टँकरचे पैसे म्हणजे थकलेले होते. तर ते आणि परत हप्त्यासाठी पण एक हप्ता 6,000चा आहे वाटतं. एक पहिला हप्ता तो पेमेंटमध्ये कटून जातो. पण आत्ता हा जो येणारा हप्ता होता त्याच्यासाठी म्हणजे काहीच म्हणजे निव्वळ काहीच पैसे नव्हते, काहीच नव्हते, कशाच प्रकारे नव्हते. चाललं होतं वाट बघायचं काम की कुठून तरी येणार, काहीतरी काम लागणार, काहीतरी होणार, असं म्हणजे याच्या भरोश्यावर चाललं होतं की असं म्हणजे म्हणता ना कुठंतरी ॲडजस्टमेंट वगैरे होणार. पण ते ॲडजस्टमेंट करायचं काम काही झालंच नाही. तर आम्ही शेवटी काय केलं, शेवटी जे माझे कानातले होते किंवा माझ्या पप्पांनी एक मिनिट मी चार्जिंग करते. शेवटी जे माझ्या पप्पांनी मला कानातले करून दिलेले होते, म्हणजे माझ्याकडं 2 ग्रॅमचे कानातले होते जे म्हणजे सासू सासऱ्यांनी म्हणजे मला केलेले होते, जे लग्नामध्ये असतात ना नवरीला केलेले ते माझे कानातले होते. आणि माझ्या मुलाच्या 2 अंगठ्या होत्या. तर त्या अंगठ्या आणि कानातले मिक्स करून त्यांनी 2 ग्रॅमचे कानातले करून दिले. आणि काय ते मजुरी असेल ते मजुरी वगैरे भरली असेल पप्पानी. आणि ज्या अंगठ्या होत्या अर्धा ग्रॅमच्या त्या मिक्स करून ते कानातले ॲड केले, म्हणजे माझ्या अंगावरती करून दिले. तर असं त्यांनी करून दिले, चांगलं झालं, म्हणजे एक वस्तू तरी राहते. तर आज शेवटी तीच वस्तू कामी आली, करून दिलेली वस्तूच कामी आली. तर ते 2 ग्रॅम 500 मिली असं काहीतरी होतं वरती. तर सोन्याचं पत्र म्हटल्यावर अंगठी किती हे राहणार. तर आज बघा आम्हाला शेवटी घरात जी सोन्याची वस्तू असते ना, म्हणतात ना की सोनं केलेलं असतं ते कधीच वाया जात नाही. आणि आज तसंच झालं. म्हणजे माझ्या वडिलांनी त्याचं डोकं लावून काय लावून ते त्यांना वाटलं असेल म्हणजे हिला काय करणार एवढं, की समजा वस्तू असली की मोडून टाकून देईल, काही पण करल. त्याच्यासाठी त्यांनी ते अंगठी वगैरे ॲडजस्ट करून ते कानातले करून दिले, म्हणजे हिच्या अंगावर पण राहील. आणि पुढे चालून जर कधी काही अडचणी जरी आल्या हिला तरी त्या वस्तूचा उपयोग घेईल. तर असं करून त्यांनी जे कानातले करून दिले होते मला 2 ग्रॅमचे, 2.5 ग्रॅमचे म्हणतात त्याला. पण आता कसं एक डागी वस्तू म्हटल्यावर त्याच्यात काही ना काही घट वगैरे धरून
तर आज आम्ही शेवटी फायनली बाहेर गेलो होतो थोडंसं कामानिमित्त, काम वगैरे बघायला. तर ते त्यांनी जे आणलं होतं की जॉब अशा अशा ठिकाणी आहे, तर ते काही काम झालेलंच नाही आहे, ते भेटलंच नाही. तुम्हाला मी समोर दाखवलं की आम्ही खरंच दुकानामध्ये गेलो का, तिकडनं किती पैसे भेटले, काय भेटले. हॅलो, नमस्कार, मी भाग्यश्री तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज आम्ही कुठे गेलो होतो. आज आम्ही सगळ्यात आधी उठले, मी घरचं पिल्लूला नाश्ता वगैरे बनवून दिला, त्याला स्कूलला सोडलं. संध्याकाळचं थोडं उरलेलं होतं, आम्ही तेवढ्यातच ॲडजस्ट केलं. चपात्या पण भरपूर होत्या, मग तेवढंच खाल्लं. सकाळी मी जास्त स्वयंपाक केला नाही, फक्त वांग्याची भाजी बनवली तेवढंच. आणि परत कसं शिळं पडलं की उठत नाही ना, मग ते नासधूस होण्यापेक्षा म्हटलं हेच खाऊ. तर आज मी काही जास्त स्वयंपाक केला नव्हता, फक्त मी वांग्याची भाजी बनवली आणि जे काय होतं त्याच्यामुळे आम्ही दोघांनी खाल्लं. तर मग आणि आता भरपूर दिवसापासून चालू होतं जॉब बघायचा. तर ज्या ठिकाणचा आलेला होता निरोप की अशा ठिकाणी जॉब आहे ताईला, करायचं असेल तर, आणि आवश्यकताच होती ना, त्याच्यामुळेच मग सांगून ठेवलेलं होतं असला कुठे जॉब तर बघून ठेवा म्हटलं. तर ते तिकडे गेले, त्यांनी लक्ष ठेवलं, त्यांना कोणतरी सांगितलं, असा नंबर दिला. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही शेवटी आज तिकडे जॉब बघायला गेलो होतो दोघंजण. तर तिकडे आज आम्ही दोघं जॉब बघायला गेलो होतो. हो पाहते बरोबर आहे.